हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉगमध्ये. तर आज मी ना माझं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करते बरं का. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. आज मी आगळी-वेगळी भाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. तर नेहमीचीच सकाळ चहा घेतला, नाश्ता केला. लेकीची अंघोळ अजून बाकी आहे आणि सुट्टी असते ना की मुलांचं असं रमत-गमत असतं. तर आजचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. हे आमचं बेडरूम आहे आणि बेडरूममधली खिडकी मी बंद ठेवत असते कारण माझी लेक वरून काय-काय गोष्टी खाली टाकत असते. तर आजचा व्ह्यू असा होता. ऊन थोडंसं कोवळं होतं, पण आभाळातसुद्धा ढग जमा झालेच होते. आज दिवसभरात एकदा तरी पाऊस पडेल असं वाटत होतं आणि ढग बघू शकता तुम्ही. किती सुंदर वातावरण आहे, पण थोडंसं ऊन जाणवतंय बरं का. चला तर मग मगाशी सांगितल्याप्रमाणे आजची आगळी-वेगळी रेसिपी आहे चवळीच्या शेंगा. प्रत्येकाच्या घरात ही चवळीची शेंग उपलब्ध असते आणि प्रत्येक आठवड्यात तरी एकदा ना एकदा तरी ही भाजी केली जाते. तर आज आमच्याकडे साधा-सिधाच मेनू आहे बरं का. आज आहे गुरुवार, त्यामुळे आज भाजी, डाळ-भात असाच मेनू आहे. तर या भाजीचं एक महत्त्व असं आहे की हिरव्या कलरच्या भाज्या आपण नेहमीच खायला हव्यात. पालेभाज्या तर खायच्याच आहेत, पण जसं की भेंडी आहे, फरसबी, गवार अशा वेगवेगळ्या जशी कारलीसुद्धा आहेत त्या हिरव्या रंगाच्या भाज्या आपल्या शरीरासाठी म्हणजेच आपल्या हिमोग्लोबिन वाढण्यासाठी खूपच फायदेशीर असतात. त्यामुळं आठवड्यातून 2-3 वेळा का होईना पालेभाज्या या खाल्ल्याच पाहिजेत. तर या भाजीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. साधीसुधीच रेसिपी आहे. पहिल्यांदा कांदा घातला, टोमॅटो, कढीपत्ता याची फोडणी दिली. नंतर हळद घालून लाल तिखट घातले. मग त्यात ही भाजी चिरून घातलेली आहे. तर काही लोकांना यात शेंगदाण्याचा कूटसुद्धा छान लागतो आणि काही लोकं यात खोबरं वापरतात. तर मी आता सध्या खोबरं किसून घातले आणि अशी मस्त फोडणी दिली. तर रंगसुद्धा बघा, तेलात मसाला घातला की रंग भाजीला छान येतो. कोणत्याही प्रकारच्या भाजी करताना तुम्ही लाल तिखट हे तेलातच परतायचं बरं का. त्यामुळे भाजीला किंवा आपली आमटी असते त्याला मस्त कलर येतो. आणि नंतर थोडंसं मीठ ॲड केलं. मीठसुद्धा चवीप्रमाणे ॲड करायचं आहे आणि नंतर ह्यात थोडंसं पाणी घालायचं आहे बरं का. कारण ही शिजण्यासाठी मी आता कुकर लावणार आहे आणि कुकरला 2 ते 3 शिट्या पाडणार आहे. तर घरातल्यांसाठी वरण-भात केलंय, पण माझ्यासाठी तिखट आमटी केली दोडक्याची. बऱ्याच दिवसातून दोडक्याची आमटी केली, कारण मी वरण-भात सहसा खात नाही. आणि नंतर शिट्टी लावून घेतली कुकरला आणि आता याच्या 2 ते 3 शिट्या काढायच्या म्हणजे आपली चवळीची शेंग मस्त अशी शिजेल. नंतर लेकीची अंघोळ केली. तर अंघोळ करताना तिचे बरेच नखरे असतात बरं का. याने घालायचे, त्याने घालायचे. घरात जेवढी माणसं आहेत त्यांनी प्रत्येक दिवशीतला वेगवेगळ्या अंघोळी घालण्याचे नंबर असतात. तर आज ना बाबांनी तिला अंघोळ घातली आहे आणि कॅमेऱ्यासमोर बघा ना किती नाटक करते ती. आता जून चालू होईल आणि शाळासुद्धा सुरू होईल. तेव्हा लेकीची ही नाटकं कमी होतील. कारण आता ती अंघोळ घालायला सुद्धा लेट करते आणि उठायला सुद्धा लेट करते बरं का. तर कसेबसे तिला कपडे घातले, पण कपड्यांमध्ये सुद्धा तिची चॉईस असते आणि चॉईसनुसारच कपडे घातले पाहिजे असतात तिला. लहान मुलं घरात असली ना, की बराच वेळ जातो कामामध्ये. म्हणजे एक 10-15 मिनिटात होणाऱ्या कामाला जवळ-जवळ 1 तास लागतो. तुमच्या घरात सुद्धा अशी लहान मुलं असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. तर शेवटी कसेबसे लेकीने कपडे घातले आणि तिचा आता मेकअप करते. पावडर टिकली लावते. तोपर्यंत मॅडम काय बसायला तयारच नव्हत्या बरं का. मग असा स्लॅक्स घालून घेतला आणि तयार करून घेतलं. कारण अजून जेवण बाकी आहे बरं का. भाजी आणि आमटी झाली. आता डाळीला फोडणी द्यायची आहे. कारण आता वरणसुद्धा करायचं आहे यांच्यासाठी. चपाती तर मी सकाळीच केली होती. आता पटकन वरणाला फोडणी देते. तर आता तिला पावडर लावायची आहे, पण मॅडम काय बसतच नाहीये एका जागी. हजारदा तिला इकडे-इकडे म्हटलं तरी ती येतच नाहीये. कालच्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. बरं का, कालचा पाऊस आज बंद झालाय. आज सगळीकडे ऊन पसरलंय. पण संध्याकाळी हा पाऊस चालू होईल आता बरं. निसर्गाच्या नियमानुसार या 3 ऋतूंचे 4-4 टप्प्यात असे भाग पाडले गेले आहे. पण यावर्षी ना निसर्गाने भरपूर असा मोठा चमत्कार घडवलाय बरं का. जूनमधला पाऊस मेमध्येच चालू केलाय आणि
अवकाळी पाऊस सगळ्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक बनलाय बरं का. हवा तसा उन्हाळा पहिल्यांदा पडून गेला, पण पावसाळ्याचे पुढचे महिने पावसाळा पडेल की नाही याचं आता थोडंसं चिन्ह उभं राहतंय. लेकीची एकदाची तयारी करून घेतली आणि तिला काजळ पावडर लावून टिक्की लावली आणि आता मॅडम खेळण्यासाठी रेडी झालेल्या आहेत बरं का. मी आता डाळीला फोडणी दिली आणि मस्त डाळ उकळते आणि इकडे भाजी सुद्धा मस्त शिजली गेली. दुपारचा सगळा स्वयंपाक रेडी झालाय. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आजच्यासाठी एवढेच. बाय.